आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जैन लोक कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात चला मॅप एनिमेशन द्वारे सांगतो। 25 दिवसात महाराष्ट्राचा भूगोल दिवस 4 पण हो, ही सिरीज पाहण्यासाठी आपल्याला फॉलो नक्की करा। 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यामध्ये 454 जैन लोक राहतात, तर भंडारा जिल्ह्यामध्ये 1017, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1046 जैन लोक आहेत। पुढे रत्नागिरी, धाराशिव, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये 1000 ते 5000च्या दरम्यान जैन लोक आहेत। त्यानंतर वर्धा, अकोला, वाशिम, परभणी, लातूर, बीड, जालना आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये 6000 ते 10000च्या दरम्यान जैन लोकांची संख्या आहे। त्यानंतर धुळे, रायगड, सातारा, सोलापूर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये 11000 ते 30000च्या दरम्यान जैन लोकांची संख्या आहे। पुढे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये 51000 ते 2 लाखांच्या दरम्यान जैन लोकांची संख्या आहे। आणि सगळ्यात जास्त जैन लोक मुंबई शहर मध्ये 1,66,000, ठाणे आणि पालघर मध्ये 1,72,000, तर मुंबई उपनगर मध्ये 3,43,739 ही जैन लोकांची संख्या आहे। ही संख्या 2011च्या जनगणनेनुसार होती। यामध्ये आता किती वाढ झाली असेल हे कमेंट करून आम्हाला देखील सांगा।